शेतकरी कर्जमाफीचं सरकारचं आश्वासन अद्याप अपूर्ण। सर्वेक्षणानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। सर्वेक्षणामुळे शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडल्याची चर्चा। चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्ट करणार, अजित पवार यांची कंत्राटदाराला तंबी। बीडमध्ये महसूल भवनाची अजित पवारांकडून पाहणी, चुकीचा प्रकार चालणार नसल्याचा इशारा। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा, विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना। 15 ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्र्यांचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि तटकरेंच्या झालेल्या बैठकीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 11 कोटींचा घोटाळा। कोविड काळात सरकारची कोट्यवधींची फसवणूक, नाशिक जिल्हा आरोग्य विभागात खळबळ। मुंबईतल्या पावसाचा वाहतुकीला फटका, पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंदावली। अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीमध्ये वाहतूक कोंडी।